Okay, good morning to all of you. आवाज येतो सर्वांना? Yes, sir. Okay. Last lecture we have seen introductory part of this chapter, drainage maintenance of roads. Okay, in that we have seen drainage maintenance and road repair in syllabus. What are the points in this chapter? Drainage, definition of drainage, necessity of drainage and methods of drainage. Surface drainage means side gutter, catch water drains, subsurface drainage, longitudinal and cross drains, classifications of necessity and highway of maintenance. Then WBM, road pavement, bituminous road, causes of failure of rigid pavement, need of highway maintenance and special repair of a flexible and rigid pavement. We have seen in first chapter what is mean by flexible pavement and what is mean by rigid pavement and example of rigid pavement and flexible pavement. And in that chapter we have to see how आपण आतापर्यंत काय पाहिलंय तर WBM रोड कसा बनवायचा, बिटुमिनस रोड कसा बनवायचा किंवा सिमेंट कॉन्क्रीटचा रोड कसा बनवायचा, ह्या गोष्टी सगळ्या पाहिलेल्या आहेत आपण. फ्लेक्झिबल पेवमेंट म्हणजे काय, रिजिड पेवमेंट म्हणजे काय, हे पण पाहिलेलं आहे आपण. सगळं आता आपण हायवे इंजिनिअरिंग शिकत असताना 4 चॅप्टर मध्ये, पाठीमागच्या 5 चॅप्टर मध्ये काय पाहिलं तर ह्या गोष्टी कुठं कुठं कशा केल्या जातात, हिल रोड्स मध्ये कसं केलं जातं, फ्लॅट सरफेस वरती कसं केलं जातं, ह्या सर्व गोष्टी आपण काय केले हायवे इंजिनिअरिंग मध्ये पाहिलेले आहेत आतापर्यंत. पण आपल्याला या चॅप्टर मध्ये काय करायचंय तर ज्या काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत त्यांचं आता रोड रिपेअर म्हणजे काय, जर रोड खराब झाला तो बनवलेला तर त्याला रिपेअर करण्यासाठी कोणत्या मेथड्स, कसा रोड रिपेअर करता येईल ते पाहायचंय. नेक्स्ट साईड ड्रेन्स असतात, ते ड्रेन्स कसे आपण व्यवस्थित ठेवले पाहिजेत त्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत. नंतर आपल्याला या चॅप्टर मध्ये काय पाहायचंय तर फ्लेक्झिबल पेमेंट असेल, रिजिड पेमेंट असेल, जर त्याला रिपेअर करायचं असेल तर ते कशा प्रकारे केलं पाहिजे. मग तुम्हाला मी बेसिक इंट्रोडक्टरी पार्ट मध्ये म्हटलं होतं की डेली रुटीन किंवा असं अॅन्युअल अशा टाईपचे आपण काय करतो मेंटेनन्स जे आहे ते ठरवलेलं असतं. म्हणजेच काय, काही जण काय करतात रोड कन्स्ट्रक्ट केल्यानंतर आफ्टर 5 इयर्स 10 इयर्स नंतर त्या रोडची दररोज निगा राखली जाते. म्हणजे नॅशनल हायवे वगैरे असेल ज्या ठिकाणी एखादा स्पॉट जो आहे तो फिक्स करून सांगितलेला असेल, एवढ्या एरिया मधला जो आहे तो डेली मेंटेनन्स असेल. डेली मेंटेनन्स म्हणजे दररोजच त्या रोडचा तिथल्या एरियातला काहीतरी 1 किलोमीटर असेल, 5 किलोमीटर असेल, 10 किलोमीटर असेल त्याचा मेंटेनन्स करणं. नेक्स्ट दुसरा जो आहे तो काय रुटीन मेंटेनन्स म्हणजे समथिंग 7 दिवसानंतर, समथिंग 15 दिवस, समथिंग 1 मंथ नंतर आपण काय करतो त्या ठिकाणी व्हिजिट देऊन पाहतो की कुठं काय प्रॉब्लेम आहे का, तर मग आपण काय करतो इन्स्पेक्शन करून तो जो आहे तो रोड काय करतो तर त्या ठिकाणी कुठे खराब झालेला असेल किंवा काही असेल तर त्याचा रिपेअर करतो. आणि अॅन्युअल म्हणजे काय तर आफ्टर 1 इयर, आफ्टर 2 इयर्स म्हणजे प्रत्येक वर्षानंतर आपण काय करतो तर तो रोड जो आहे तो कुठे खराब झालेला असेल तर त्याचा काय करतो आपण मेंटेनन्स मध्ये त्या रोडचं काय असेल ते काम जे आहे ते आपण करत असतो. तुम्ही पाहिलं असेल ज्यावेळेस तुम्ही नॅशनल हायवे असेल, स्टेट हायवे असेल किंवा समथिंग MDR ODR असेल, ज्यावेळेस रोड खराब होतो, ज्यावेळेस स्पॉट होल्स होतात, मग अशा वेळेस काय झालेलं असतं काही लोकांनी किंवा काही तिथल्या पॉलिटिकल लीडर्स असतील किंवा काही समथिंग तिथले पीपल्स असतील, ऍक्सिडेंटचं प्रमाण वगैरे वाढलं असेल तर अशा वेळेस लोक काय करतात, एक PWD विभागाकडे रोडचं कॉन्ट्रॅक्ट असतं ना, कारण PWD च्या अंडर आपले सगळे जे असतात ते रोड्स येत असतात. मग आपण काय करतो तिथल्या विभागाला, PWD विभाग शक्यतो हा तालुक्याच्या ठिकाणी वगैरे असतो किंवा जर मोठं गाव असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला PWDचं ऑफिस वगैरे पाहायला मिळेल. मग अशा ठिकाणी काय केलं जातं निवेदन वगैरे दिलं जातं. मग त्या निवेदनातून असेल किंवा आमदार असेल किंवा खासदार असेल अशा लोकांना भेटल्यानंतर तो रोड जो आहे तो तुमचा काय केला जातो, जर समजा 5 वर्षानंतर तो खराब झाला असेल तर तो पूर्ण रोड जो आहे तो काय पूर्णपणे पुन्हा कन्स्ट्रक्ट होणार नाही तर तो काय होईल रिपेअर होईल. मग रिपेअर होण्यासाठी म्हणजेच काय थोडी बहुत कॉस्ट जे आहे ते समजूयात तो रोडचा प्रोजेक्ट आहे 50 कोटीचा, समजूयात एक 30 किलोमीटरचा रोड आहे त्याची कॉस्ट आहे 50 कोटी MDR आहे असं समजूया. तर तो रोड तुम्हाला जर रिपेअर करायचा असेल आफ्टर 5 इयर्स नंतर तर तुम्हाला काहीतरी समथिंग 1, 2, 3 कोटी अमाऊंट भेटेल आणि त्यामध्ये तुम्हाला काय करावं लागेल
ते रोड जो आहे तो रिपेअर करून घ्यावा लागेल. म्हणजे तो पूर्णपणे रोड जो आहे तो नवीन तुम्हाला बनवता येणार नाही, तर फक्त त्याचं काय रिपेअर करण्यासाठी तुम्हाला पैसे मिळतील. मग तो रिपेअर जो आहे तो कोणत्या तरी एखाद्या छोट्या मोठ्या कॉन्ट्रॅक्टरला कंपनीकडे काम दिलं जाईल आणि मग त्या रोडवरती पडलेले खड्डे असतील किंवा काही असेल अशा गोष्टी ज्या आहेत त्या काय केल्या जातील, पुन्हा त्या सरफेस आउट करून पूर्णपणे तो जो सरफेस आहे रोडचा तो सरफेस तुम्हाला वेअरिंग रोडवरून जाण्यासाठी जो आहे तो व्यवस्थित बनवून दिला जाईल. म्हणजे आपण काय करतो, पॉट होल्स म्हणजेच काय तर रोडवरती पडलेले खड्डे. मग ते रोडवरती पडलेले खड्डे ज्यावेळेस आपण बुजवत असू किंवा ते जे आहे ते फिलिंग करत असू किंवा त्या ठिकाणी आपण डांबर टाकून आपलं काय असेल मटेरियल असेल किंवा काही समथिंग असेल त्याद्वारे ज्यावेळेस आपण त्यांना फिल करतोय त्यावेळेस ते फिल करत असताना कशा प्रकारे केलं पाहिजे, तर काही ठिकाणी काय झालेली असते माती वगैरे साठलेली असते, काही ठिकाणी बऱ्याचशा प्रमाणात पाणी वगैरे असतं. अशा वेळेस तिथला एरिया काय केला पाहिजे, ड्राय केला पाहिजे. आणि ड्राय करून त्या ठिकाणी मग आपले ब्लोअर्स असतात, हवा वगैरे मारतो. तुम्ही पाहिला असेल एखादा रोड जर ज्यावेळेस कन्स्ट्रक्ट होत असतो त्यावेळेस त्या रोडवरची पहिल्यांदा डस्ट उडवली जाते. का डस्ट उडवायची असते, कारण बीटी जी आहे ती डस्टला जास्त पकडत नाही. जर डस्ट नाही उडवली त्या ठिकाणची, तुम्ही हवा जर प्रेशराईज नाही केली तर तो रोड जो आहे तो तुमचा जास्त बेनिफिशियल नसणार आहे आणि तो लवकरात लवकर खराब होण्याचे चान्सेस आहे. त्यामुळे पहिल्यांदा आपण काय करतो, तो रोड जो आहे तो अतिशय व्यवस्थित क्लीन करून घेतो आणि क्लीन केल्यानंतर ते पॉटहोल्स असतील किंवा काही समथिंग असेल मग त्यानंतर तुम्ही काय करतात, तो रोड जो आहे तो किंवा ते पॉटहोल्स जे आहेत ते पूर्णपणे मग बीटी असेल काय तुमचं डीबीएम असेल त्याद्वारे तुम्ही काम करता. ओके, अशा प्रकारे आपल्याला या चॅप्टर मध्ये थोडंसं पाहिजे. आपण इंट्रोडक्टरी पार्ट आणि समथिंग इम्पॉर्टन्स ऑफ हायवे ड्रेनेज वगैरे पाहिलं होतं इंट्रोडक्शन. त्यामध्ये पुढे आहे आयडियल रिक्वायरमेंट्स ऑफ अ हायवे ड्रेनेज सिस्टम. हायवे ड्रेनेज सिस्टमची आयडियल रिक्वायरमेंट काय बघा. The surface water from the carriageway and shoulder should effectively be drained out of without allowing it to percolate to subgrade. म्हणजे ज्यावेळेस एखादा हायवे ड्रेनेज तुम्हाला आयडियल म्हणजे काय, तर तो अतिशय व्यवस्थित असला पाहिजे. त्याचं प्रत्येक गोष्ट जी आहे ती व्यवस्थित ड्रेन आउट वगैरे झाली पाहिजे किंवा काय असेल. आता हे ड्रेनेज सिस्टीम आहे, मग ह्या ड्रेनेज सिस्टीम मध्ये काय झालं पाहिजे, तर पडलेलं पावसाचं पाणी जे तुमच्या कशावरती रोडवरती पडलेलं आहे ते रोडवरचं पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते पूर्णपणे ड्रेन आउट झालं पाहिजे. ते ना की तुमच्या सबग्रेड मध्ये आतमध्ये गेलं ना पाहिजे. ओके, त्यासाठी तुम्ही साईड ड्रेन जे आहे ते साईडला प्रोव्हाइड करता. मग आपण क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन इम्बॅकमेंट अँड क्रॉस सेक्शन ऑफ रोड इन कटिंग ह्या दोन डायग्राम पाहिलेले आहेत. त्या डायग्राम मध्ये तुम्ही पाहिलेलं आहे मधला एरिया जो असतो व्हेहिक्युलर ट्रॅफिकचा त्याला आपण काय म्हणतो, कॅरेजवे म्हणतो. साईडचा जो असतो ज्या ठिकाणी तुम्ही मेंटेनन्स असेल किंवा तुमची गाडी रिपेअर करण्यासाठी किंवा मोबाईल कॉल आला असेल तर तुम्ही साईडला थांबतात, तो एरिया असेल तुमचा शोल्डरचा. नंतर तुमचा साईड स्लोप असेल, नंतर तुमचे बम्प्स असतील. बम्प्स कशासाठी युज करतात, तर स्टॅबिलिटी ऑफ अ पेव्हमेंट. म्हणजे जो तुमचा रोड आहे त्याला स्टॅबिलिटी प्रोव्हाइड करण्यासाठी आपण काय करतो, बर्म म्हणजे हॉरिझॉन्टल सरफेस एरिया थोडासा प्रोव्हाइड करतो आणि त्यानंतर काय करतो आपण साईड ड्रेन प्रोव्हाइड करतो. म्हणजे ज्यावेळेस पावसाचं पाणी पडेल त्यावेळेस काय होईल, ते तुमच्या कॅरेज वेवरून शोल्डरवरती येईल, शोल्डरवरून ते साईड स्लोपद्वारे तुमच्या बर्म्स वरती येईल आणि त्या बर्म्सद्वारे पुन्हा ते कशामध्ये जाईल, तर तुमच्या त्या साईड स्लोप मध्ये जाईल. मग बर्म्स कशासाठी युज होतात, तर ज्यावेळेस पाणी जे आहे ते पावसाचं पडलेलं स्लोप वरून जात असेल त्यावेळेस स्लोप वरून जात असताना तुमचा जो पेव्हमेंट आहे त्याचा स्लोप आहे त्यावरची जी माती आहे ती एरोडेड होऊ शकते, ती सॉइल जी आहे ती लूज होऊ शकते. मग ती सॉइल जी आहे ती लूज झालेली डायरेक्ट साईड ड्रेन मध्ये जाऊ नये, डायरेक्ट साईड ड्रेन मध्ये कोसळू नये म्हणून आपण काय केलेले आहेत, बर्म्स प्रोव्हाइड केले, हॉरिझॉन्टल स्टॅबिलिटी प्रोव्हाइड केलेले. म्हणजे तो साईड स्लोप मधला काही एरिया, काही सॉइल, काही माती असेल, काही समथिंग असेल ती त्या ठिकाणी स्टेबल राहील किंवा स्टॉप राहील आणि साईड ड्रेन मध्ये फक्त पाणी जाईल आणि म्हणजे ते साईड ड्रेन जे आहे ते जाम होणार नाही आणि त्यामधून पाणी जे आहे ते थ्रू आउट पास होऊ शकते. नेक्स्ट, द सरफेस वॉटर फ्रॉम द adjoining land should be prevented from entering the roadway. The side drain should have sufficient capacity and longitudinal slope to carry away all the surface water collected. Flow of surface water across the road and shoulders and along slope should not cause formation of cross roots or erosion. Actually आपल्या काय होतं, ज्यावेळेस शोल्डर्स वरून वगैरे तुम्ही पाहिलं असेल, जर शोल्डर्स वर वगैरे आपण जर गेलो नसेल म्हणजे काय, तर गाडी वगैरे जर तुमची काय होते, ज्यावेळेस आपण रोड वगैरे कन्स्ट्रक्ट करतो आणि शोल्डर्स वगैरे कन्स्ट्रक्ट करतो, शोल्डर्स ऍक्च्युअली कशाचे असतात, कोण सांगू शकेल शोल्डरचं मटेरियल काय असतं?
शोल्डरचं मटेरियल काय असतं? शोल्डर साठी जे मटेरियल आपण यूज करतो ते आहेत सर्वजण? चला बोला पटपट. येतोय आवाज? येतोय सर्वांना? साक्षी असबे, ऐश्वर्या व्यवहारे, ऐश्वर्या कोळेकर, धनराज भाकरे, अनिकेत सरवळे, पवन भोसले, can you hear my sound? Yes, sir. Then which type of material is used for shoulder? Anand Takpire, roll number 22. In up to 47-48 students are joined my lecture, and in that एकाला पण येत नाहीये. शोल्डर साठी कोणतं मटेरियल यूज करतो आपण? एवढं शिकलो हायवे इंजिनिअरिंग, सगळ्या गोष्टी मी प्रॅक्टिकल पण सांगितल्या, थेरॉटिकल पण सांगितल्या, व्हिडिओ दाखवले, सगळ्या गोष्टी आपण एक्सप्लेन केल्या. आता मग तरी पण तुम्हाला शोल्डर साठी कोणतं मटेरियल यूज करतो हेच जर माहित नाही तर? पाहिलं नाहीये रोड, पाहिला नाहीये कधी, रोड वरती थांबला नाही कधी? राजनंदिनी बोला. ज्यावेळेस आपण स्टेट हायवे असेल, एमडीआर असेल, ओडीआर असेल, व्हीआर असेल, त्यासाठी ज्यावेळेस आपण साइड शोल्डर कन्स्ट्रक्ट करत असतो त्यावेळेस आपण त्यासाठी मुरुम जो असतो तो यूज केला असतो. लक्षात घ्या, स्टेट हायवे, एमडीआर, ओडीआर अँड व्हीआर कशाने कन्स्ट्रक्ट करतो? तर आपण मुरुम जो असतो त्या मुरुमाने कन्स्ट्रक्ट करतो. आणि ज्यावेळेस नॅशनल हायवे असतात त्यावेळेस नॅशनल हायवेला एक कॉर्नरला काय केलेली असते, आउटला एक व्हाईट कलरची बॉर्डर मारलेली असते. मग त्या व्हाईट कलरच्या बॉर्डरच्या बाहेर पण बीटी असतो, तो तुम्ही साइड शोल्डर म्हणून यूज करू शकता. त्याच्या पण कडेला थोडस मुरमीकरण केलेलंच असतं ऍक्च्युली. लक्षात येते का केलेलं असतं? कारण तुमच्या त्या पेव्हमेंटला स्टॅबिलिटी देण्याचं काम तो मुरुम करत असतो, म्हणून आपण साइड शोल्डर जे असतात ते मुरुमाद्वारे कन्स्ट्रक्ट केलेले असतात. तुम्ही एकदा स्वतः, आता जेवढे स्टुडंट आहेत आपले 60 or 70 समथिंग 75 स्टुडंट SY चे, तुम्ही एक दिवस काय करा, कुठेतरी रोडच्या तिथं जा, म्हणजे थोडस काळजी घेऊन कुठेतरी साईडला, आउटसाइडला थांबा आणि तुम्ही एक काय करा, ओव्हरव्ह्यू करा की या रोड मध्ये कोणते कोणते गोष्ट आहेत, आपण काय शिकलोय, यामध्ये काय आहे का, आपण जे शिकलोय ते आहे की नाहीये. आता मी ऍक्च्युली तुम्हाला व्हिडिओ वगैरे दाखवलेले, तुम्ही युट्यूब वरती पण पाहू शकता. दररोज आपण रोडवरूनच जातो ना, काय दुसरीकडून जात नाही. मग तुम्हाला लक्षात येईल ना, क्रोन पॉइंट म्हणजे सेंटर पॉइंट ऑफ अ रोड, म्हणजे जे कॅम्बरचं स्टार्टिंग पॉइंट असतो. पॅराबोला किंवा स्ट्रेट कॅम्बर हे पण तुमच्या लक्षात येईल रोडवरती थांबल्यानंतर. नेक्स्ट तुमच्या लक्षात येईल शोल्डर कशापासून बनवले. नेक्स्ट तुमच्या लक्षात येईल शोल्डरची विड्थ किती असते. नेक्स्ट तुमच्या लक्षात येईल एका सिंगल लेनची रोड किती विड्थ किती असते, डबल लेनची किती असते. नेक्स्ट तुमच्या लक्षात येईल गार्डरेल म्हणजे काय, पॅरापेट ऑल म्हणजे काय. नेक्स्ट तुमच्या लक्षात येईल साइड ड्रेन म्हणजे काय, साइड स्लोप म्हणजे काय. ह्या गोष्टी तुम्ही ज्यावेळेस स्वतः पाहणार नाही प्रॅक्टिकली तोपर्यंत तुमच्या लक्षात येणार. नेक्स्ट तुम्ही ज्यावेळेस एखादं, आता इथं मी म्हटलं तुमच्या रोडचं काम चालू आहे, SM अवताडे असेल किंवा काही समथिंग असेल, कोणती तरी एक कंपनी असेल समथिंग, ओके, कुठेही तुमच्या गावाकडे असेल किंवा कुठेही, तर त्या ठिकाणी तुम्ही ज्या वेळेस थांबा त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल डबल ड्रम रोलर कशासाठी युज केला जातो, सिंगल ड्रम रोलर कशासाठी युज केला जातो, ग्रेडर म्हणजे काय, ओके, मग तो कोणत्या कंपनीचा आहे किंवा काय आहे, मग त्याचं काम काय आहे, ते कसं करतायत, किंवा एखादा इंजिनियर तिथे काम करत असेल तर तो कसं वर्किंग करतोय, त्याला भेट घेऊ शकता तुम्ही. ओळख वाढवा, ओळख वाढवल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की कुठं काय कसं केलं जातं कन्स्ट्रक्शन वगैरे. तुम्ही आतापासून जर लक्ष दिलं, आतापासून जर तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला तर तुमच्या पुढे पुढे जास्त लक्षात येईल. ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल त्यावेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार. आणि जर तुम्ही आतापासून जर नाही लक्ष दिलं, जर तुम्ही काय म्हणजे थोडस हेच केलं, फक्त थेरॉटिकल अभ्यास केला, प्रॅक्टिकली काहीच नाही पाहिलं, तर मग थोडस पुढे जाऊन तुम्हाला प्रॉब्लेम होण्याचे चान्सेस. त्यामुळे आपल्याला काय गरजेचं आहे, सिव्हिल इंजिनियरला प्रॅक्टिकल नॉलेज प्लस थेरॉटिकल नॉलेज बोथ आर इम्पॉर्टंट. एखादा आता समजूया तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करता,
कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असताना तुम्ही प्रत्येक गोष्ट पाठ केलेली आहे, रट्टा मारलेला आहे, मगअप केलेलं आहे, परंतु अशा काही गोष्टी असतात त्यांना प्रॅक्टिकलची जोड लागते, त्याशिवाय तुम्हाला ते मगअप होणार नाही किंवा ते लक्षात राहणार नाही. म्हणजे ती परिस्थिती जोपर्यंत आपल्या डोळ्यासमोर येत नाही, तिथं काय आहे, कसं आहे, किंवा काय कोणती गोष्ट ती लक्षात येत नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला तुमच्या हँड रिटनद्वारे त्याला उतरवू शकत नाही कागदावर. लक्षात येते? म्हणजे सिव्हिल इंजिनियर हा प्रॅक्टिकल प्लस थेरॉटिकल नेच कम्प्लीट होऊ शकतो, ना की फक्त थेरॉटिकल, ना की फक्त प्रॅक्टिकल. म्हणजे दोन्ही गोष्टी यायला पाहिजे. लक्षात येते? त्यामुळे थोडस काय करत जा. एखादी बिल्डिंग असेल, समजूयात आता तुम्ही सेकंड इयरला आहात, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल किंवा सर्वेइंग असेल किंवा हायवे असेल, आणखीन कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आहे, असे जे सब्जेक्ट आहेत याला काय तुमचा व्ह्यू महत्वाचा आहे. तुम्ही आता समजा कॉलेजमध्ये आला, तुम्ही आता समजा स्वतःच्या घरामध्ये राहताय किंवा बाहेर सिटीमध्ये राहताय, ज्यावेळेस आपण कुठेतरी जात असतो किंवा काय असतो किंवा एक थोडासा वेळ असतो, आपण निवांत बसलेलो असतो, त्यावेळेस फक्त काय विचार करायचा की आपण सिव्हिल इंजिनियर आहे आणि आपल्याला सिव्हिलच्या इथं कोणत्या गोष्टी दिसत आहेत, प्रत्येक ठिकाणी एक का होईना गोष्ट जी आहे ती सिव्हिलची असते. मग समजा तुम्ही सहज असं बाहेर बसलेला आहे, तर बिल्डिंग कडे पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात आलं पाहिजे, हा कॅन्टिलिव्हर पोर्शन आहे, हा बीम आहे, हा कॉलम आहे, इथं अशी डिझाईन केलेली आहे, इथून हा वन वे सिंगल स्टॅक सिस्टम गेलेले, म्हणजे डब्ल्यूसी असेल, वॉटर क्लोजेट म्हणजे टॉयलेट बाथरूम असेल त्याचं ते पाईप्स असतील, त्याची सॅनिटरी फिटिंग असेल, गली ट्रॅप म्हणजे काय, नाहनी ट्रॅप म्हणजे काय, नंतर तुमचं काय समथिंग समजूयात काय पुढे असेल समथिंग ब्लॉक वगैरे टाकलेले असतील, नंतर रोडवरती तुम्ही थांबलात तर रोडवरच्या गोष्टी असतील, किंवा तुम्ही ज्यावेळेस सर्वेइंग शिकताय तर त्या सर्वेइंग मधल्या गोष्टी असतील. अशा सगळ्या गोष्टी तुमच्या काय झाल्या पाहिजेत, लक्षात आलं पाहिजे. कुठेतरी काम चालू आहे तर स्टील असेल किंवा काय असेल तर त्या गोष्टी असतील, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्ष दिल्या पाहिजे. ओके, ज्यावेळेस तुम्ही थर्ड इयरला ओके लक्षात येते, थोडस जे आहे ते थोडस अवॉर राहा आणि प्रत्येक गोष्ट जी आहे ती ठीक आहे. ओके, नेक्स्ट पुढे जाऊयात आपण. रोड ड्रेनेज. ओके, ड्रेनेजचे रोड ड्रेनेजचे कोणकोणते टाइप्स आहेत किंवा रोड ड्रेनेज म्हणजे काय हे यामध्ये तुम्ही पहा. अ सिस्टम बाय विच efficient collection, removal and disposal of a surface and subsurface water can be properly done is called road drainage. म्हणजे पडलेलं पावसाचं पाणी असेल किंवा समथिंग जे काही पडलेलं पाणी आहे तुमच्या रोडवर, ते जर व्यवस्थित डिस्पोजल होत असेल, सरफेस किंवा सबसर्फेस. सबसर्फेस म्हणजे आतला एरिया, म्हणजे आतला एरिया म्हणजे काय, जमिनीच्या खालचा, तुमच्या रोडचा खालचा आतला भाग म्हणजे सबसर्फेस. आणि सरफेस म्हणजे काय, तर ज्याच्यावरून आपली व्हेकल पास होते तो म्हणजे एरिया सरफेस. सरफेस सबसर्फेस लक्षात येते, म्हणजे त्यातलं जे पाणी आहे ते पूर्णपणे रिमूव्हल होते, त्यालाच आपण कशामध्ये जाते तर ड्रेनेजद्वारे जाते, त्याला आपण काय म्हणतोय, रोड ड्रेनेज. द एम ऑफ रोड ड्रेनेज इज टू कीप द रोड सरफेस अँड इट्स फाउंडेशन as dry as possible from water such that it can maintain the stability and durability of road. जर आपण पूर्णपणे व्यवस्थित ड्रेन आउट केलं, म्हणजे वॉटर जे आहे ते पडलेलं ड्रेन आउट केलं, तर तुमचं रोड ड्रेनेज जे आहे किंवा तो रोड जो असेल किंवा तुमचं ड्रेनेज कंडिशन जी असेल ती गुड असेल, वेल अँड गुड असेल. Next, a good drainage system is required to maintain the highway transportation with minimum cost. A good drainage system is required to maintain the highway transportation with minimum cost. म्हणजे आपण एखादा रोड कन्स्ट्रक्ट केला असेल आणि त्याची जी ड्रेनेज सिस्टम आपण कन्स्ट्रक्ट करतोय तर त्याची जी असेल ती कॉस्ट काय असते, मिनिमम असते ऍज कम्पेअर टू तुमचा रोड. कारण रोड मध्ये जेवढी कॉस्ट लागते त्यापेक्षा निग्लिजिबल कॉस्ट जी आहे ती तुमच्या ड्रेनेज सिस्टम साठी लागते. तुम्ही ज्यावेळेस विलेज रोड वगैरे कन्स्ट्रक्ट करत असतात त्यावेळेस आपण ते ड्रेनेज जे असतात ते डायरेक्ट कशातून कन्स्ट्रक्ट केलेले असतात, सॉइलच्या याच्यातून, फक्त जे आहे ते विथ द हेल्प ऑफ जेसीबी वगैरे काय करतो आपण एक्सकवेट करून साईडला हे केलेलं असतं. आणि ज्यावेळेस एखादा गाव आलं असेल, शहर आले असेल किंवा एखादं काय असेल सिमेंट कॉन्क्रीटचा रोड असेल, तर त्याच्या शेजारचे जे साईड गटर्स असतात, साईड ड्रेन्स असतात, ते थोडेसे आपण विथ द हेल्प ऑफ कॉन्क्रीटिंग कन्स्ट्रक्ट केलेले असतात. ओके, टाइप्स ऑफ ड्रेनेज आर ॲज फॉलोज. टाइप्स ऑफ ड्रेनेज मध्ये पहा, फर्स्ट आहे सरफेस ड्रेनेज, सेकंड आहे सबसर्फेस ड्रेनेज. आणि त्यामध्ये फर्स्ट आहे सरफेस ड्रेनेज मध्ये साईड गटर आणि कॅच वॉटर ड्रेन्स, आणि सबसर्फेस ड्रेनेज मध्ये आहे लॉंगिट्युडिनल ड्रेन्स अँड क्रॉस. आता बघा, मी आता सांगितलं होतं सरफेस ड्रेनेज म्हणजे
पृष्ठभागावरती पडलेलं पाणी म्हणजे रोडवरती पडलेलं पाणी. आणि सबसर्फेस ड्रेनेज म्हणजे जे की आतमध्ये गेलेलं पाणी आहे, म्हणजे रोडच्या आतमध्ये असेल किंवा तुमच्या सॉइलच्या आतमध्ये कुठं समथिंग असेल ते पाणी. सबसर्फेस, सब म्हणजे आतमध्ये गेलेलं पाणी. मग त्यामध्ये दोन टाईपचे ड्रेन्स आहेत, एक आहे लॉंगिट्युडनल ड्रेन्स आणि सेकंड आहे क्रॉस ड्रेन. आणि सरफेस ड्रेनेज मध्ये कोणते आहेत, एक आहे साईड गटर आणि कॅच वॉटर. म्हणजे साईड गटर म्हणजे कुठेतरी पडलेलं पाणी जे आहे ते कलेक्ट केलं जातं आणि ते कलेक्ट होऊन गटरमध्ये, त्या साईड गटरमध्ये कोणत्या तरी वेने सोडलं जातं. आणि कॅच वॉटर ड्रेन्स म्हणजे काय, डायरेक्ट पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते डायरेक्ट कॅच केलं जातं त्या ड्रेन्स मध्ये, त्याला आपण काय म्हणतो, कॅच वॉटर ड्रेन. हे साईड गटर जे असतात त्या काही वेळा म्हणजे बऱ्याच प्रकारे 90% जे असतात त्या कशा असतात, इनकेसिंग म्हणजे ज्या असतात ते वरून पण त्याचा पृष्ठभाग जो आहे तो झाकलेला असतो. ओके. आणि कॅच वॉटर ड्रेन जे असतात ते ओपन असतात, ओपन टू स्काय असतात. म्हणजे पडलेलं पाणी जे असेल ते काय होईल, पडलेलं पावसाचं पाणी त्यामध्ये कॅच केलं जाईल आणि मग ते पाणी जे आहे ते साईड गटर्स मध्ये वगैरे आपण सोडून देतो. ठीक आहे. पाहूयात सरफेस ड्रेनेज. Drain a system in which the surface water of a road is collected and disposed within right of way of a road, then it is called surface drainage. Right of way, right of way म्हणजे काय, कोण सांगेल डेफिनेशन? What is mean by right of way? The area of the land acquired for the construction and development of road along its alignment is called as the right of way. गुड ऐश्वर्या. द रोड म्हणजे जी एखादी अशी जागा जी की आपण केलेली आहे रोड डेव्हलपमेंट, पुढे आपल्याला भविष्यामध्ये फ्युचर मध्ये आपल्याला काय करायचे, ती जागा पण आपल्या रोडसाठी असेल, रेल्वेसाठी असेल, तिला काय करायचं, अक्वायर करायचंय. म्हणून ती जागा आपण ऑलरेडी अक्वायर करून काय केलेलं आहे, फक्त त्या ठिकाणी आपले काय असेल, एखादं काहीतरी साईन लावलेलं असेल की इथपर्यंत जी आहे ती गव्हर्नमेंटची जागा. अशी जी जागा असेल त्याला आपण काय म्हणतोय, राईट ऑफ वे म्हणतोय. गुड. This system prevents the surface water to flow from the pavement surface to the shoulders and in the subgrade or any other layer of the road pavement. पहा, आपण ज्यावेळेस फ्लेक्झिबल पेमेंट, रिजिड पेमेंट पाहत होतो किंवा WBM रोड किंवा बिटुमिनस रोड, सिमेंट कॉन्क्रीट रोड पाहत होतो, त्यावेळेस आपण पाहिलेलं आहे सबग्रेड म्हणजे काय, सबबेस म्हणजे काय, बेस कोर्स म्हणजे काय, बेसकोट म्हणजे काय, वेअरिंग कोर्स म्हणजे काय. ऍक्च्युअली मी डायग्राम पण दाखवलेले, बुक मध्ये पण आहे, तुम्हाला एकदम मी याच्यावरती पण सांगितलं. आता यामध्ये बुक मध्ये कसं आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे सबग्रेड, सबबेस, बेस कोर्स, बेसकोट, वेअरिंग कोर्स किंवा सरफेस कोर्स. वेअरिंग कोर्सला आपण म्हणतो सरफेस कोर्स. ज्यावेळेस आपण प्रॅक्टिकली रोड करत असतो त्यावेळेस असतं सबग्रेड म्हणजेच मुरुम असतो, सबबेस म्हणजेच असते जीएसबी म्हणजेच ग्रॅन्युलर सबबेस. नेक्स्ट त्यावरती असतो WM म्हणजेच बेस कोर्स ऑर बेसकोट, त्यालाच आपण म्हणतो वेट मिक्स मॅकडम प्रॅक्टिकली. आणि नेक्स्ट वरती असतो DBM, त्यालाच आपण सरफेस कोर्स ऑर वेअरिंग कोर्स म्हणतो. जो प्रॅक्टिकली असतो DBM, डेन्स बिटुमिनस मॅकडम, आणि त्याच्यावरती BC बिटुमिनस कोट. हे सगळं प्रॅक्टिकली. आणि हे जे आहे ते दुसरं फ्लेक्झिबल रिजिड पेमेंटच्या डायग्राम त्या 2D मधल्या थेरॉटिकल. ओके. फंक्शन्स ऑफ सरफेस ड्रेनेज. पहा कोणकोणते फंक्शन्स आहेत सरफेस ड्रेनेजचे. टू कलेक्ट द ड्रेन ऑफ water from the surface of a road, to keep the road surface dry from water, to travel the collected water by gravity into the nearby natural nala or stream or river, to increase the stability of road. पहा, जेवढं काही पडलेलं पावसाचं पाणी असेल किंवा जेवढं काही तुमच्या साईड ड्रेन्स और साईड गटर्स मधून, कॅच वॉटर ड्रेन्स मधून आलेलं पाणी असेल, त्या पाण्याला कुठंतरी सोडलं पाहिजे ना. म्हणजे साईड ड्रेन्स मधून जात असेल, कॅच वॉटर ड्रेन्स मधून जात असेल, गटर्स मधून जात असेल, तर त्या पाण्याला कुठेतरी एंड असला पाहिजे. मग तो एंड कुठं असतो, तर तो एंड असतो काहीतरी नाला असेल, ओढा असेल किंवा काही समथिंग असेल, त्या ठिकाणी आपण काय करतो, ते पाणी जे आहे ते त्या ठिकाणी ड्रेन आउट केलेलं असतं, सोडलेलं असतं. टू कीप द रोड सरफेस ड्राय फ्रॉम वॉटर. आपला जो रोड आहे तो पावसाळा असतो त्यावेळेसच फक्त तो काय असतो, वेटेड असतो. ज्यावेळेस उन्हाळा किंवा हिवाळा असतो त्यावेळेस रोड काय वेटेड नसतो, तो ड्रायच असतो. परंतु पावसाळ्यामध्ये पण जास्त काळ तो जर वेटेड राहिला तर काय होईल, रोड लवकर खचेल. बघा, पावसाळ्यात पाऊस कंटिन्युअस पडतोय, कंटिन्युअस पाऊस पडल्यामुळे काय होतंय, रोडवरती थोडेसे पॉट होल्स किंवा खड्डे होण्याचे चान्सेस. कशामुळे होण्याचे चान्सेस आहे, जर तुमची खालची सॉइल जी आहे ती व्यवस्थित कॉम्पॅक्टेड नाहीये.
आणि पावसाचं पाणी कंटिन्यू पडतंय, एक 15 दिवस 25 दिवस जो आहे तो कंटिन्यू पाऊस मोठा चालू आहे, आणि तुमचा जो केम्बर आहे म्हणजे जो स्लोप आहे रोडला दिलेला, मग तो पॅराबोलिक असेल और समथिंग काहीतरी असेल, तोच व्यवस्थित नाहीये, तर काय होईल, त्यावरून व्हेकल्स समजूयात ट्रॅक्टर्स असतील किंवा समथिंग मोठमोठे व्हेकल जात आहेत, तर त्यावेळेस तो रोड जो आहे तो त्या ठिकाणी काय होईल, खचेल, म्हणजे सेटलमेंट होईल. मग ते जर होऊ द्यायचं नसेल तर तुम्हाला काय केलं पाहिजे, तुमचा सरफेस ऑफ रोड असेल तो ड्राय असला पाहिजे. मग तो ड्राय जर ठेवायचा असेल तुम्हाला केम्बर काय करावं लागेल, जास्त द्यावं लागेल. पण ज्यावेळेस तुम्ही केम्बर हे जास्त देता, म्हणजे समजूयात नॉर्मल केम्बर आहे 2.5% रोडचं, आणि जर समजूयात तुम्ही 3.5% दिला आणि तुमचा जो आहे रोड तो पूर्णपणे असा काय झाला, स्ट्रेट झाला, तर काय होईल, तुमच्या गाड्यांना प्रॉब्लेम होतील आणि तुमच्या गाड्या काय होतील, कोलॅप्स होतील. म्हणजे तुम्ही जर रोडला जास्त वाचवायला जा तर ऍक्सिडेंट जास्त होतील, आणि तुम्ही जर रोडला वाचवायला नाही गेलात तर तुमचे ऍक्सिडेंट कमी होतील परंतु रोड लवकर होईल. मग यातला सुवर्ण मध्य आपल्याला साधावा लागेल. आपल्याला काय करावं लागेल, जास्तीत जास्त 2.5 ते 3% केम्बर स्लोप दिला पाहिजे, म्हणजे तुमच्या गाड्यांचा ऍक्सिडेंट पण कमी होतील आणि पडलेलं पावसाचं पाणी जे आहे ते काय होईल, व्यवस्थित ड्रेन आउट होईल. ठीक आहे, नेक्स्ट पुढे जाऊ. साइड गटर बघा, स्क्रीनवरती तुम्हाला त्याची एक डायग्राम पण दिसते. रोड पेमेंट विथ कॅम्बर, त्यावरून पडलेलं पावसाचं पाणी. रन ऑफ म्हणजे काय तुम्हाला सांगितलं होतं, रेनफॉल मायनस लॉसेस. म्हणजेच काय, रन ऑफ इज इक्वल टू रेनफॉल मायनस लॉसेस. बघा, पडलेलं पावसाचं पाणी काय होतं, पडतं आणि ते रोडवरून कुठेतरी कलेक्ट होतं, परंतु ते कलेक्ट झाल्यानंतर जर ऊन पडलं तर त्या उन्हामुळे काय होतं, त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, म्हणजे इव्हॅपोरेशन होतं. मग त्यामुळे काय होतं, काहीतरी लॉसेस होतात त्या पाण्यामधून, काहीतरी पाणी जे आहे ते वाफेद्वारे वगैरे वगैरे समथिंग काय होतं, कमी होतं. लक्षात येत असेल तुमच्या, तुम्ही पण ज्यावेळेस पाहिलं असेल कुठं काही असेल, किंवा तुम्ही पाणी ज्यावेळेस गरम वगैरे करता त्यावेळेस समजूयात आपण 10 लिटर पाणी गरम करण्यासाठी ठेवतो, तर त्याला हीट झाल्यानंतर ते पाणी काहीतरी समथिंग तुम्हाला 9.5 लिटर और 9.75 लिटर असं समथिंग भेटेल. का भेटतं, कारण त्यातलं पाणी जे आहे ते इव्हॅपोरेशन वाफेद्वारे काय होतं, थोडं बहुत कमी होतं. त्याच प्रकारे रन ऑफ म्हणजेच काय, रन ऑफ इज इक्वल टू रेनफॉल मायनस लॉसेस. पडलेलं पावसाचं पाणी मायनस त्यातनं झालेलं बाष्पीभवन इज इक्वल टू रन ऑफ. ओके, मग आता बघा, इथं रोड पेमेंट विथ केम्बर, पडलेलं पावसाचं पाणी ह्या शोल्डरद्वारे येतंय आणि ते साइड गटर्स मध्ये हे होतं, कलेक्ट होतं. आणि ह्या साइड गटर्स मधलं पाणी जे असेल ते पुन्हा कुठेतरी आपण कोणत्या तरी नालामध्ये किंवा समथिंग कशामध्ये, ओढ्यामध्ये आपण काय करतोय, ड्रेन. ठीक आहे. Side gutter, the drains provided parallel to the roadside so as to collect and dispose the surface water are called as a side gutter. बघा, जे गटर्स और जे साइड ड्रेन्स आपण वो along the road parallel, बघा ना, रोड जसं चाललाय along the road, त्याच प्रकारे आपण काय केलेलं असतं, त्यांना कन्स्ट्रक्ट केलेलं असतं. म्हणजे जर समजा आपला हा रोड असा चाललेला आहे, तर आपण काय करतो, याच्या अलॉंग दी लेंथ इकडे साइड ड्रेन्स, साइड गटर्स असेल ते प्रोव्हाइड करतो. म्हणजे काय, पॅरलल आहे त्या रोडला, काय आहे, ही पॅरलल लाईन आहे, पॅरलल परपेंडिक्युलर हे तुम्हाला समजत असतं. ठीक आहे. Surface drainage is efficiently done by providing a side gutter or side drain in embankment and in cutting. Embankment cutting मध्ये कसं प्रोव्हाइड करायचं, काय करायचं, तुम्ही पाहिलेलं आहे, डायग्राम पाहिलेले. Side gutters are usually provided parallel to roads when the design depth of a side drains is less and road is subjected to light traffic. आपण काय केलेलं असतं, पॅरलल कधी प्रोव्हाइड केलेलं असतं, ज्यावेळेस लाईट ट्रॅफिक असेल आणि साइड ज्यावेळेस तुमच्या डेप्थ ऑफ डिझाईन डेप्थ जी आहे ती लेस असेल, त्यावेळेस आपण काय केलेलं असतं, हे साइड ड्रेन्स और साइड गटर्स काय केलेलं असतं, अलॉंग दी लेंथ प्रोव्हाइड केलं. नेक्स्ट बघा, टिपिकल क्रॉस सेक्शन आहे. म्हणजे जर साइड ड्रेन्स किंवा साइड गटर जे आहेत त्या अलॉंग दी लेंथ कशा प्रोव्हाइड केलेल्या आहेत तुमच्या कशामध्ये, एम्बॅकमेंट आणि कटिंग मध्ये. हे ट्रायंग्युलर टाइप मध्ये काही ठिकाणी प्रोव्हाइड केलेले असतात. इथं ट्रॅपेझॉइडल, तुम्हाला मी सांगितलं होतं कॅनल वगैरे आपण किंवा टनेल असेल तो कसा प्रोव्हाइड करतो. ओके, अशा प्रकारे तुम्ही हे कॅच वॉटर ड्रेन पहा वरती बघा. आता हा तुमचा कशामधला आहे, कटिंग मधला आहे. समजूयात इंटरसेप्टिंग ड्रेन और कॅच वॉटर ड्रेन. इथं पडलेलं पाणी जे आहे ते काय होईल, कॅच डायरेक्ट इथं होईल आणि इथून पुन्हा नंतर आपण काय करू, त्या साइड ड्रेन्स और साइड गटर्स मध्ये त्याला हे करू. नेक्स्ट पुढे जाऊया.
फंक्शन काय आहे बघा. द मेन फंक्शन ऑफ अ साइड गटर इज टू कलेक्ट द सरफेस वॉटर. दिस गटर्स अल्टिमेटली जॉईन द नॅचरल स्ट्रीम. म्हणजे ते पडलेलं पावसाचं पाणी ते घेतील आणि नॅचरल स्ट्रीम मध्ये किंवा ओढ्यामध्ये नाल्यामध्ये सोडतील. अशा प्रकारे ते काय असेल त्याचे फंक्शन्स असतात. These side gutters can be cheaply and easily constructed and maintained, but it provides an unpleasant look due to the deep of hence undesirable where traffic is heavy. म्हणजे हे कन्स्ट्रक्शन असेल साइड ड्रेन्स और साइड गटर्स ते काय असेल चिपली असेल म्हणजे कॉस्टली नसेल. एक काही कमी पैशामध्ये तुम्ही त्याला कन्स्ट्रक्ट करू शकता. ठीक आहे. कॅच वॉटर ड्रेन पहा, तुम्हाला डायग्राम दिसते स्क्रीनवरती. पहा, वॉटर फ्लोज विथ हाय वेलोसिटी. पडलेलं पाणी डोंगरावरचं असेल और समथिंग काय स्लोपवरचं असेल ते तुमच्या कॅच वॉटर ड्रेन मध्ये येते आणि नंतर पुन्हा ते स्टिप स्लोप झाले त्यातून कशामध्ये जाईल तुमच्या रोड गटर असेल. आणि यातलं पण जे पडलेलं पावसाचं पाणी रोडवरती असेल ते पण तुमच्या साइड गटर जाईल. म्हणजे आपण सगळं जे पाणी आहे कॅच वॉटर ड्रेन्स मधलं असेल किंवा साइड गटर बाकीचं असेल ते सगळे साइड ड्रेन मध्ये कलेक्ट करतोय आणि त्याच्यातून आपण काय करतोय त्याला कुठेतरी बाहेर ड्रेन आउट करतो. ठीक आहे. If the adjoining ground is steep towards the roadside, if the rainfall is heavy in case of a hill road, the quantity of water flowing down the sloping ground is more. आता बघा, फ्लॅट ज्यावेळेस ग्राउंड असेल, ज्यावेळेस फ्लॅट ग्राउंड असेल त्या ठिकाणी तुम्हाला कॅच वॉटर ड्रेनची गरज नाही. परंतु एखाद्या ठिकाणी हिली एरिया आहे, मग समजा जम्मू काश्मीर असेल, हिमाचल प्रदेश असेल किंवा काही समथिंग असेल, आता समजा आपल्या इथंच रत्नागिरी वगैरे आहे, कोल्हापूर आहे, अशा ठिकाणी तुम्हाला काय करावं लागतील कॅच वॉटर ड्रेन्स प्रोव्हाइड करावं लागतील. जर तुम्ही इकडे पश्चिम महाराष्ट्र आपले इकडे आलात पुणे सोलापूर वगैरे तर इकडे काही गरज नाहीये जास्त. परंतु ज्यावेळेस तुम्ही कोल्हापूर सातारा सांगली या भागामध्ये जाल त्यावेळेस तुम्हाला कॅच वॉटर ड्रेन्स वगैरे जे आहेत ते प्रोव्हाइड करावं लागतील. ठीक आहे. फंक्शन्स बघा त्याचे. The catch water drain intercepts the large quantity of the surface water flow and also breaks the continuity of a flow and thereby reduces the velocity of water and thus prevent the erosion and landslides. बघा, जर आपण कॅच वॉटर ड्रेन्स जर प्रोव्हाइड नाही केले आणि फक्त पाणी जे आहे ते कंटिन्यू काय होते वरून खाली येते तर लँडस्लाइड होण्याचे चान्सेस आहेत म्हणून सांगितले. कारण काय होणार आहे, पाणी जे आहे ते प्रत्येक वेळी पडून पडून त्या ठिकाणी काय होईल, त्या ठिकाणी पूर्णपणे पाणी कुठेतरी वॉटर टेबल जो आहे तो तिथला इथला जो आहे तो वाढेल आणि मग नंतर काय होईल, ती जी लँड आहे ती पुन्हा खाली येण्याचा प्रयत्न करेल. मग अशा वेळेस तुम्हाला काय करावं लागेल, एखादी वॉल जी आहे ती अलाउंड त्या ठिकाणी कुठेतरी ब्रेस्ट वॉल असेल और समथिंग त्याला काय म्हणूया पॅरापेट वॉल और रिटेनिंग वॉल जे आहे ते तुम्हाला कन्स्ट्रक्ट करावं लागेल. तुम्ही हिल रोड्स मध्ये ही डायग्राम पाहिलेली आहे जी स्क्रीनवरती दिसते. ब्रेस्ट वॉल, साइड ड्रेन, यूसीआर मेशनरी, कॅच वॉटर ड्रेन, कॅच फीट, ड्रेन पाईप, रोड पेमेंट, आरसीसी, पॅरापेट वॉल, रिटेनिंग वॉल आणि यूसीआर मेशनरी. यूसीआर चा लॉंग फॉर्म काय, अनकोर्स्ड रबल मेशनरी. अनकोर्स्ड रबल म्हणजे काय, कोण सांगेल अनकोर्स्ड आणि कोर्स्ड मधला फरक? झालंय ना का नाही झालं? ज्या दगडांचा शेप ड्रेसिंग केलेलं असतं ती कोर्स्ड आणि ज्याला नसतं ती अनकोर्स्ड. गुड गुड गुड. ज्या दगडांना, ज्या स्टोन्सला आपण ड्रेसिंग केलेलं नसतं, ड्रेसिंग करणं म्हणजे घडवणे, ज्या दगडांना आपण घडवलेलं नसतं म्हणजे व्यवस्थित आपण त्याला त्याच्यावरती छन्नी हातोडी चालवलेली नसते, त्यांना व्यवस्थित साईज शेप दिलेला नसतो, असे जे दगड्स असतात, जे स्टोन्स असतात त्यांना आपण काय म्हणतो अनकोर्स्ड रबल. आणि रबल मेशनरी म्हणजे काय, ज्यांना व्यवस्थित काहीतरी तुम्ही शेप दिलेला असेल किंवा काही असेल समथिंग, तशा टाईपचे स्टोन्स म्हणजे काय असतात, कोर्स्ड रबल. गुड. तेच जे आहे ते इथे यूसीआर मेशनरी तुमच्या रिटेनिंग वॉल साठी यूज केले. नेक्स्ट, सरफेस ड्रेनेज सिस्टीम इन अर्बन रोड्स. अर्बन म्हणजे काय आणि रुरल म्हणजे काय, पहिल्यांदा कोण सांगेल? चला बोला पटपट.
आवाज येतोय सर्वांना? अर्बन एरिया म्हणजे काय आणि रुरल एरिया म्हणजे काय कोण सांगेल? नाही माहिती? आतापर्यंत मी नाही सांगितलं. सांगितलंय फर्स्ट चॅप्टर मध्ये झालंय. गौरी पवार, रोल नंबर 12. नाही माहिती कुणालाच? शहरी भाग आणि खेड्याचा भाग, अर्बन, रुरल. मग रुरल कोणता असेल आणि शहरी कोणता असेल? रुरल म्हणजे आपला खेड्याचा भाग आणि अर्बन म्हणजे सिटीचा एरिया. ओके, लक्षात ठेवा. अर्बन मध्ये कोणते रोड्स असतात, रुरल मध्ये कोणते असतात? रुरल मध्ये शक्यतो विलेज रोड, ओडीआर, एमडीआर असतील. ओके, जास्तीत जास्त. आणि शहरामध्ये वगैरे स्टेट हायवे, पण ऍक्च्युली ते अर्बनला जोडलेले असतात. रुरल किंवा रुरल कडून अर्बन, अर्बन कडून रुरल, अशा टाइप मध्ये आपण रोड काय केलेले असतात, कन्स्ट्रक्ट केलेले असतात. बरोबर. जर आपल्याला एमडीआर ओडीआर ला जोडायचं असेल तर आपण कुठून तरी स्टेट हायवे त्या एमडीआर ओडीआर ला जोडण्यासाठी आणलेला असतो किंवा व्हीआर ला जोडण्यासाठी आणलेला असतो, किंवा तो स्टेट हायवे कुठेतरी नॅशनल हायवे एक्सप्रेस वे ला जोडण्यासाठी गेलेला असतो. अशा प्रकारे म्हणजे अर्बन आणि रुरलचं कॉम्बिनेशन असतं. अर्बन एरिया म्हणजे सिटीचा एरिया, रुरल एरिया म्हणजे आपला गावाकडचा खेड्यातला एरिया. Surface drainage system in urban roads. In urban roads, because of the limitations of land width and also due to the presence of footpath. बघा, अर्बन रोड्स बिकॉज ऑफ द लिमिटेशन्स ऑफ लँड विड्थ. लक्षात येते, ज्यावेळेस शहरात जाल त्यावेळेस तुम्हाला लिमिटेशन्स असतात रोडचे, कारण त्यामध्ये शहरामध्ये जागा जी असते ती कमी असते. आणि रुरल कडे याल त्यावेळेस तुम्हाला जागा खूप असते, तिथे तुम्हाला लिमिटेशन्स वगैरे नसतात. Dividing island and other road facility, it is necessary to provide underground longitudinal drains. Water drain from the pavement surface can be carried forward in the longitudinal drainage. ज्यावेळेस आपण एखादा रोड कन्स्ट्रक्ट करत असतो किंवा काय असतं, ज्यावेळेस शहरामध्ये येतो त्यावेळेस आपण साईड गटर्स वगैरे काय असतात, ड्रेन्स, त्या पूर्णपणे आपण इनकेसिंग केलेल्या असतात, म्हणजे पूर्णपणे झाकलेल्या असतात. आणि ज्यावेळेस खेड्याकडे वगैरे असतात त्यावेळेस त्या गोष्टी काय केलेल्या असतात, थोड्याशा ओपन असतात. ओके, हा जो आहे तो क्रायटेरिया. आता यामध्ये बघा यांनी क्रॉस ड्रेनेज कसं प्रोव्हाइड केलं. क्रॉस ड्रेनेज म्हणजे काय? समजूयात एखाद्या ठिकाणी रोड चाललेला आहे आणि त्याच ठिकाणी एखादा नाला वगैरे ओढा आला, तर आपण काय करतो, त्या ठिकाणी एखादं छोटस कल्वर्ट वगैरे कन्स्ट्रक्ट करतो. म्हणजे काय होतं, समजा स्टेट हायवे चाललेला आहे आणि मध्येच कुठेतरी एक छोटासा नाला तिथून रोडच्या मधून जाणार आहे, त्या ठिकाणी आपण एक स्ट्रक्चर डिझाईन करतो. म्हणजे स्ट्रक्चर डिझाईन करणे म्हणजे काय, कल्वर्ट असेल, ब्रिज असेल, वियर असेल, हे स्ट्रक्चर मध्ये मोडतात. हा, बरोबर. आणि रोड म्हणजे काय, तो हायवे मध्ये मोडतात. मग त्या ठिकाणी आपण काय करेल, तर एखादं स्ट्रक्चर उभा करेल, छोटस कल्वर्ट वगैरे. मग तो बॉक्स टाइप कल्वर्ट असेल और सर्क्युलर टाइप कल्वर्ट. सर्क्युलर टाइप कधी म्हणतो, ज्यावेळेस आपण त्याच्या खाली फक्त सर्कल टाइप मध्ये नळ्या वगैरे टाकतो. तुम्ही पाहिलेलं असेल आरसीसी टाइपच्या किंवा जीआय टाइपच्या, अशा टाइपच्या आपण काय केलेलं असं प्रोव्हाइड केलं. किंवा बॉक्स म्हणजेच काय, बॉक्स रेक्टेंग्युलर टाइप वगैरे टाइपच्या आपण काय केलं, इथे दिसतंय तुम्हाला, अशा टाइप मध्ये तुम्ही काय करता, त्यामध्ये प्रोव्हाइड करता आणि त्यातून पाणी जे आहे ते ड्रेन आउट होतं आणि रोड जो आहे तुमचा कंटिन्यू ठेवतो. नेक्स्ट, सबसर्फेस ड्रेनेज. सबसर्फेस ड्रेनेज मध्ये तुम्हाला काय असेल, तर जे काही पडलेलं पावसाचं पाणी असेल, म्हणजे कुठे असेल, जे की तुमच्या रोडवरती पडलेलं पावसाचं पाणी असेल किंवा काही असेल, ते काय होणार आहे, ज्यावेळेस पावसाचं पाणी तुमच्या रोडवरती वगैरे पडतं त्यावेळेस ते जास्त काळानंतर, म्हणजे सारखा पाऊस पडला, समजा कंटिन्यू पाऊस आहे, एक 10 दिवस 15 दिवस, तर काय होईल, पहिल्यांदा पाणी जे आहे ते पहिल्यांदा फक्त झिरपेल आणि नंतर काय होईल, म्हणजे आतमध्ये वॉटर टेबल काय होईल, वाढत राहील. पाणी जे आहे ते कंटिन्यू पडते. पण नंतर अशी एक वेळी त्यानंतर वॉटर टेबल राईज झाल्यामुळे ते पाणी जे आहे ते पडलेलं पावसाचं पाणी आतमध्ये नाही जाणार, तुमच्या कशामध्ये, त्या सॉइल मध्ये किंवा त्या तुमच्या ह्याच्यामध्ये जाणार नाही, जमिनीमध्ये. ते फक्त पडलेलं पावसाचं पाणी वरूनच काय होईल, डायरेक्ट रन ऑफद्वारे जे आहे ते ड्रेन आउट होईल. मग आतमध्ये जे पडलेलं पावसाचं पाणी असेल ते काय करू शकतं, तुमच्या रोडला डॅमेज करू शकतं. म्हणजे जे आतमध्ये गेलेलं आहे सबसर्फेस मध्ये, ते काय करू शकतं, तुमच्या रोडला डॅमेज करू शकतं. मग अशा आपल्याला पाण्याला काय केलं पाहिजे, काहीतरी समथिंग हे केलं पाहिजे, रोखलं पाहिजे. मग ते कशाद्वारे केलेलं असतं, तर त्याला लॉंगिट्युडिनल ड्रेन और काय समथिंग ज्या ड्रेन प्रोव्हाइड केलं.
म्हणजे जसं एखादं झाड असतं, त्या झाडाला कशा स्ट्रीम्स असतात, म्हणजे हे असतात, फांद्या असतात, बरोबर. किंवा एखादं पान असेल झाडाचं, तर त्या पानामध्ये पण तुम्ही पाहिलेलं आहे, ते पान कसं त्याच्या प्रत्येक या एरियामध्ये काय केलेलं असतं, स्वतःच्या म्हणजे अन्न जे आहे ते पुरवलं जातं. म्हणून पान आपण म्हणतो ना, झाड हे सजीव निर्जीव दोन्हीमध्ये मोडू शकतं. त्या प्रकारेच म्हणजे कसं असेल, तुम्ही काय कराल, रोडमध्ये ज्यावेळेस पावसाचं पाणी वगैरे आतमध्ये गेलेलं असेल, तर स्ट्रीम्स तयार होतात, म्हणजे छोटे छोटे झरे म्हणूयात, छोट्या छोट्या स्मॉल स्मॉल आपण काय केलेलं असतं, हे झालेलं असतं. मग त्यांना कुठेतरी आपण काय केले पाहिजे, एखाद्या ठिकाणी त्यांना एक कुठेतरी जागा किंवा ड्रेन आउट होण्याचे चान्सेस दिले पाहिजेत, म्हणजे ते पाणी जे आहे ते तिथून कलेक्ट होऊन आपण काय होईल, बाहेर ड्रेन आउट होईल. आपण एखादं बोर वगैरे बोरवेल मारत असतो आपल्या शेतामध्ये वगैरे, किंवा एखादी विहीर आपण पाडत असेल शेतामध्ये, तर अशा ठिकाणी पाडतो ज्या ठिकाणी काय होतं, खूप असे झरे येऊन त्या तुमच्या बोरवेलच्या तिथं मिळत असतील. म्हणजे काय होईल, तर तिथलं पडलेलं पावसाचं पाणी साईडला असेल किंवा कुठेही असेल, ते पडलेलं पावसाचं पाणी असेल वगैरे, ते त्या स्ट्रीम्सद्वारे तुमच्या त्या बोरवेलमध्ये येईल आणि तुमच्या बोरवेलला काय होईल, पाणी जास्त आहे. त्याच प्रकारे आपल्याला सबसर्फेस ड्रेनेज मध्ये रोडमध्ये पडलेलं पाणी जे आहे ते कलेक्ट करायचं कुठेतरी एका ठिकाणी आणि त्याला ड्रेन आउट करायचं. मग त्या सबसर्फेस ड्रेनेज मध्ये लॉंगिट्युडिनल टँक्स वगैरे ते टाइप्स पाहिजे. ओके, आपण ह्या गोष्टी नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. आज आपण थांबूया. ठीक आहे.